अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील। ₹50,000 जायला लागले। लागवडीसाठी जवळपास 50,000 रुपये खर्च व्हायला लागला। आता यंत्र किती घेतलं आम्ही? मशीनची किंमत म्हणजे ऍक्च्युअली 16,900 म्हणजे 17,000 रुपयाला मशीन बसते। मग आम्ही मशीन घेतली की सगळ्या लागवडी तुम्हीच केल्या? हो, आणि मशीन कांदा लागण होते, त्यातून मेथीची लागण होते, कोथिंबीरची लागण होते, म्हणजे बारीक बिया जे आहेत ते बियांची सगळ्यांची लागण होते, म्हणजे पेर होते। आणि त्या पेरे करता जे त्याच्या डाय आतमध्ये डाय आहेत, वेगवेगळ्या डाय आहेत, ते डाय बदलले की प्रत्येकाची पेर होते। आणि सर्वात जास्त म्हणजे फायदेशीर ठरलं जातं तर आपल्याला जास्त कांदा लागण होती। त्या कांद्या लागण करण्याकरता आपल्याला डाय महत्वाची 2 इंचाच्या, 3 इंचाच्या आणि 4 इंचाच्या अशा 2-3 डाय येतात। मग ज्या त्या शेतकऱ्याला ज्याच्या त्याच्यानुसार डाय टाकून 2 इंचाला कोण पेरू शकतो, कोण 3 इंचाला पेरू शकतो, कोण 4 इंचाला पेरू शकतो। ते डाय टाकून त्याचा कांद्याचा दाट पातळ ऍडजस्टमेंट करू शकतो। आणि मशीनचा म्हणजे जास्त फायदा असा आहे की जी काय लेबर जास्त जायचं, ती लेबरला पगार किती, मजूर किती? लेबरला आता बाय लागण कांद्याची लागण करायला करता 350 ते 400 रुपये हजेरी येते। आणि एकरी जवळपास 12,000? हा, एकरी 10 ते 12,000 रुपये खर्च होतो। ह्या यंत्रामुळे तुमची किती बचत झाली? ह्या यंत्रामुळे पूर्ण बचतच झाली ना। फक्त बियाचाच खर्च आणि बियाच तेवढं जायला लागलं। बियाज एकरी 5 एकर लागवडीचा 12-5 60,000 वार्षिक होता। आणि हे 17,000चं मशीन घेतलं, पैसा किती वाचला? आमचा 1 एकरात ते 1.5 एकरातच मशीनचे पैसे निघले। आणि आता हे मशीन किती वर्ष राहील? हे मशीन आता लाईफ टाइम आहे, झिरो मेंटेनन्स आहे। असं आहे का? झिरो मेंटेनन्स आहे, 1 रुपया खर्च नाही। जशी मशीन आणली आणून ती 2-3 वर्ष झाली तशी जशी आहे तशीच आहे। मजुराच्या लागवड आणि यंत्राच्या माध्यमातून लागवड मध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? लय भरपूर लागवड फरक जाणवते। आता तुमच्या डोळ्यासमोर जाय दिसायला बघायला भेटेल तुम्हाला। एक लेवल आहे कांदा, जसं लेबरनं सुद्धा लावता येत नाही तसं लावलेला आहे। ही 2 इंचाची डाय आहे, ह्या 2 इंचाच्या डायने ही पेरलेला कांदा आहे। म्हणजे मशीन घेतल्यामुळे फायदा झाला? मशीन घेतल्यामुळे पूर्ण फायदा झालेला आहे। आता कांद्याच्या रोपामध्ये सुद्धा थोडं अंतर आहे, त्याच्यामुळे कांद्याची साईज सुद्धा एक नंबर। म्हणजे कसं आहे, ती डाय आहे आपल्याला टाकण्यावर नाही। 3 इंच डाय ठेवता किंवा 4 इंच डाय बी अंतर ठेवता किंवा 2 इंच मजुराकडनं समान लेवल येऊ शकत नाही। तसं मशीनच्या माध्यमातून लेवल अॅक्युरेटेड इंचावर बी पडला जातो बरोबर। त्याच्यामुळे कांद्याची फुगवण होईल, मोठा होतो, पुसला जातो, तुम्हाला कांद्याचं उत्पादन वाढेल आणि म्हणजेच तुमचं उत्पादन नक्कीच वाढणार आहे। कमी खर्चात जास्त उत्पादन, आधुनिक शेती करण्याकरता ही मशीन उपयोगाची। तर नवक्रांती ॲग्रोच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सेंद्रिय उत्पादन आलेत
हो. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उपयोगी आधुनिक सुद्धा यंत्र विक्रीला आलेले आहेत. तर नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? मी असं सांगू इच्छितो की नवीन आधुनिक शेती करायची असेल तर आधुनिक पद्धतीने यंत्रणा वापरणे गरजेचं आहे. कमी खर्च, जास्त काम, उत्पादन जास्त. निश्चित फायदा होणार. आणि अलीकडच्या काळामध्ये कांद्याच्या लागवडीला खर्च जास्त येतो म्हणून अनेक शेतकरी कांदा लागवड करत नाहीत, दिसत नाहीत कांदा करत. एक धाडस केलं आणि नवीन टेक्निक शेतीमध्ये यूज केलं, त्याच्यामुळे कांदा लागवड निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जे काय आपला मजुरावरती खर्च होणार होता तो मी आता डोशीवर खर्च करू शकतो आणि माझा कमी बजेटमध्ये जास्त उत्पादन निघणारा कांदा येऊ शकतो. जी काय लोक म्हणतात बाबा एकरी 60,000, 70,000, 50,000 खर्च झाला, तसा माझा एकरी लय झाला 15,000 ते 15,000 खर्चामध्ये कांदा निघू शकतो. आता हे कोणत्या जातीचं बियाणं आहे? हे पंचगंगा निप्पाड कंपनीचं कांद्याचं बियाणं आहे. कांदा कसा आहे? कांदा एक साईज येतो, गोल कलर असतो, गुलाबी कलरचा थोडा कांदा राहतो, त्यामुळे मार्केटला चांगला राहतो आणि पत्ती चांगली राहते, फिट पत्ती राहते, कांदा मोकळा होत नाही वाळला तरी. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नवीन शेतकऱ्याला हा संदेश देऊ शकतो की मोडोंटो कंपनी म्हणजे नवक्रांती ॲग्रो कंपनीकडे जी मशीन विक्रीला आहे ती विक्री मशीन घेऊन आपण कांद्याचा खर्च कमी करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकरी आपण डाय टाकण्यावर नाही. 2 इंचाची डाय टाकली तर एकरी 1.5 किलोच्या आसपास बी उडतं. 3 इंचाची डाय टाकली तर 1.25 किलो बी एकरी उडतं आणि 4 इंचाची डाय टाकली तर 1 किलो एकरी बी उडतं.